आणि मला इथं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून। साहेब, गेले 2 महिन्यामध्ये जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतायत, आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो आणि तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषा देखील घेऊन येतो। पण या भाषेचा आदर आपण कायमस्वरूपी केलेला आहे। आलेल्या माणसाचा पाहुणचार आपण केलेला आहे। आपण कुठच्याही भाषेचा अनादर केलेला नाही किंवा भविष्यातला कुठचाही युवक महाराष्ट्रातला किंवा युवती दुसऱ्या भाषेचा अनादर करणार नाही। परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला जर त्रास देण्याचं काम करत असतील तर मुख्यमंत्री महोदय, त्याच्यासाठी देखील कडक कायदा झाला पाहिजे आणि त्यांना देखील शासन झाला पाहिजे। ही महाराष्ट्रातल्या मराठी युवा वर्गाची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण तिघांनी मिळून त्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी, ही देखील विनंती करतो।